प्रतिनिधींच्या शुभ हस्ते आज आपण या ठिकाणी या पर्वावरती इथं आपण घेणार आहोत। भारत माता की वंदे भारत माता की लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा भारत माता की भारत माता की भारत माता की नाशिकचा खासदार कैसा हो शांतिगिरी बाबा कैसा हो। नाशिककरांची सेवा करताना कुठल्याही प्रकारच्या टक्केवारीला आमच्याकडे मुळीच थारा राहणार नाही हे आपल्या सगळ्यांना सांगतो। नाही आपण प्रसाद देऊ प्रसाद आमच्याकडे टक्केवारी आणि एक शासनाचा जर तिथं 20 लाख रुपयाचा निधी आला तर अजून 11,000 रुपये आम्ही भक्तांच्या माध्यमातून देणगी टाकून चांगलं काम त्या ठिकाणी करू। मात्र त्याचा थारा राहणार नाही कारण बाबांना जो पगार मिळणार आहे तो पगार सुद्धा आणि अजून एक सगळ्यात महाराज खासदार झाल्यानंतर जो खासदारांचा पगार राहील तो पगार सुद्धा महाराज स्वतः तो जनसेवेकरता त्या ठिकाणी खर्च करतात। पगार सुद्धा स्वतःला घेणार नाही, तो जनसेवेकरता खर्च करतील याची पण नोंद आपण घ्यायचे। वचननाम्याचं प्रकाशन पूजन या ठिकाणी पार पडले। टाळी वाजून अभिनंदन। आपण पाहतो की आजकाल संकरित बियाणे कार्यक्रम चालू आहे, रासायनिक खताचा कार्यक्रम चालू आहे, त्यातून जास्तीत जास्त 20 कसं ह्या बघा भारताने मिळेल असाच बघा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून बाबांच्या ठिकाणी असा विचार आहे की एक सेंद्रिय खताचा प्रोजेक्ट बघा सारखा जसा ऊसाचा कारखाना असतो ना तसाच बघा सेंद्रिय खताचा मोठा असा कारखाना सुरू करायचा आणि त्यामध्ये जेवढं गबाळ तेवढं गबाळ तेवढं गबाळ म्हणजे नदी किनारी असो रस्त्याच्या बाजूला असो शेतामध्ये असो जे बघा बिनकाम जे म्हणतो सरकार बघा ते सर्व गबाळ काय करायचं आणि पैसे त्यांना रोजगाराची संधी उत्पन्न करून ते गाड्या भरून आणि जसं ऊसाच्या गाड्या खाली घेतात ना तसं त्या चेनमध्ये बघा त्या चेनमध्ये त्या आणून टाकायचे ते गबाळ आणि त्याचं आठवण खत कसं बनलं जाईल आणि ते खत बघा एक सेंद्रिय खत आणि त्याच्यामध्ये प्रक्रिया करून ते सेंद्रिय खत बनवून त्याची बघा शेतीची आपल्याला काय करायची उपयोग करायचा त्यातून बघा आपल्याला उपयोग लक्षात घ्या जेणेकरून नॅचरली आपल्याला त्या ठिकाणी फळं असेल भाजीपाला असेल अन्नदान असेल त्या ठिकाणी आपल्याला एक प्रसाद या भूमाते प्रसाद बघा आपल्याला खायला मिळणार असेल। कारण ही प्रकृती म्हणजे काय बघा ही प्रकृती ह्या नॅचरल जुळती होती असं लक्षात घ्या। आणि म्हणून जसं म्हणतं ना ब्रह्मळे ते पिंडी अशा रीतीने हा मुद्दा शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा असेल वीज सुविधा असेल किंवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की शेतकरी सुद्धा 10 रुपये खर्च लावला आणि त्याला जर 5 रुपये उत्पन्न आलं तर काय असतं ते सांगायचं असं नाही। मात्र बाबांचं त्या अशी इच्छा आहे अपेक्षा आहे समजा 10 रुपये जर खर्च शेतकरी केला असेल त्याला 12 किंवा 15 रुपये कसे मिळतील बघा या ठिकाणी असा विचार करून त्या शेतीमाला बाळाला कसा बाबा मिळेल असा प्रयत्न त्या ठिकाणी किंवा ते करून दाखवणं अशी बाबांची भूमिका आहे। असे अनेक जसं मेट्रो रेल्वेचे आपलं कनेक्टिव्हिटी म्हणून मेट्रोची गरज आहे। रेल्वेचे काही रेल्वे अनेक सुरू करणे ही कनेक्टिव्हिटी आहे। नाशिकला जे पुणे मुंबई सारखं जोडणं फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी मेट्रो असेल किंवा रेल्वे असेल काही इतर साधनं असेल तसं असा प्रयत्न बाबा करणार का त्याचप्रमाणे IT पार्क की याच्यापूर्वी बघा अनेकांनी प्रयत्न केले मात्र बरेचसे प्रकल्प पूर्ण शकले नाही आणि जे प्रकल्प अपुरे ते कसे पूर्ण होतील आणि त्यामध्ये रोजगार निर्माण होतील असा बघा या ठिकाणी आम्ही विचार केलेला आहे। त्याप्रमाणे बघा आपण हे सर्व काही झालं हे लौकिक मुद्दा झाला मात्र सर्वात मोठा मुद्दा जर बाबाजींनी बघा आवश्यक मानवजाती सांगितलं आहे तो मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की बाबाजींनी गुरुकुल पद्धती शिक्षण बघा पद्धती सुरू केली आहे। ती शिक्षण पद्धती पूर्वी बघा श्रीराम प्रभू असेल श्रीकृष्ण भगवंत असेल त्यामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती आपल्या भारतामध्ये प्रचलित होती की माणसाने कसं जगावं कसं राहावं कसं बोलावं का। आजकाल आपण शिक्षण पाहत आहोत तर शिक्षण कसं आजचं शिक्षण कसं आहे ओनली इन्कमिंग सोर्स मनी म्हणजे काय पैसे कसे मिळवते एवढा बघा हेतू आजच्या क्षणात आपल्याला पाहायला मिळेल। संस्कार त्याने तुम्हाला पाहायला मिळणार नाही।
जेव्हा बघा माणसामध्ये संस्कार आणि शिक्षण यांचा संगम असेल तर तो मग फक्त काही करू शकतो, स्वतः पाय करू शकतो. त्याला गळफास करून आत्महत्या पाय वेगळे येत नाही अशा त्या. आजकाल आपण पाहतो शिक्षण मध्ये केलं जातं, संस्कार नसल्यामुळे तो बिचारा नोकरी मिळत नाही म्हणून तो काय करतो, आत्महत्या करतो. काय काही पर्याय नसल्यामुळे. मात्र त्याला जर संस्कृत जोर असली तर तो आत्महत्येच्या वाटेला जाणार. आणि म्हणून आपण या ठिकाणी हाही संकल्प करूया की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशाला कशी पुढे नेता येईल हाही संकल्प करूया. या तंत्रज्ञानाचा आपल्याला या ठिकाणी या उभे राहा सगळे मंचावरचे काही या पुढे या. भारत माता की वंदे लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा. नाशिक का सांसद कैसा हो, शांतिगिरी बाबा जैसा हो, नाशिक का सांसद कैसा हो, शांतिगिरी बाबा जैसा हो. आम्ही नाही रोजाचे, आम्ही आहे बाबांचे, आम्ही नाही रोजाचे. आम्ही आहे बाबांचे. भारत माता की, भारत माता की. लढाईचं, जिंकायचं, लढाईचं. जिंकायचं. धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप आभार. तर आणि बघा अनेक मुद्दे त्यामध्ये का पहिला मुद्दा बाबांचा या ठिकाणी असणार आहे. तर गौतम ऋषींनी जी गोदावरी नदी या सर्व जनजनांच्या उद्धारासाठी बघा स्वर्गातून अवतरले केले. त्या गोदावरीची एक अवस्था आहे की आपण पाहत आहोत. आणि म्हणून बाबांचा असा माणसा आहे की भविष्यामध्ये त्या गोदावरी नदीमध्ये स्नान केलं पाहिजे आणि त्यामध्ये तीर्थ कसं घेतील असा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्यापर्यंत दुसरा मुद्दा आहे की जसं अयोध्येमध्ये राम मंदिर मोठ्या डामडोलाने आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यासाठी काय काय करावं लागलं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याचा इतिहास फार मोठा आहे. मात्र ते केव्हा झालं की त्या उत्तर प्रदेशच्या गादीवर एक संन्यासी बघा योगी आदित्यनाथजी विराजमान झाले. मी तर विचार करा आपण सर्वजण अनेक मुख्यमंत्री त्या उत्तर भारतातून गेले की हो त्यांनी तर मंदिर निर्माण करायचं बाजूलाच राहिलं. जे राम भक्त त्या मंदिराचा उभारणीबाजी म्हणून त्या ठिकाणी बिचारे काय करत होते, भेदे करीत होते. त्यांना गोळ्या घालण्यात त्यांना मारलं झालं काय असा इतिहास बघा त्या अयोध्येचा काय राम मंदिराचा आहे. मात्र त्याच रामायणाचा प्रश्न अत्यंत शांततेने कायद्याच्या चौकटीत बसून कोणतेही बलिदान न देता, कोणते रक्त न सांडता, कोणत्याही बघा त्या ठिकाणी आपण म्हणतो ना भांडण किंवा वादविवाद नव्हता. तो मुद्दा कसा सोडवला गेला आपण पाहत आहोत. तर तसं आपलाही स्वाभिमान पाहिजे. जसं अयोध्येमध्ये राम मंदिर आहे काय राम जन्मभूमी म्हणून, तसं आपल्याही या भारत आपल्या नाशिकच्या या मतदारसंघामध्ये अंजनीगड इथे अंजनीगड रामाचा भक्त ज्याचा आदर्श आहे अशा हनुमंताचा बघा जन्म झालेला आहे. आणि आपण जर तिची अवस्था बघितली तर बाबांना अतिशय बघा जसं एखाद्याने बघा एखाद्या आपल्या आईची दुर्दशा बघा, आपल्या आईची दुर्दशा झालेली पाहिली बघा, म्हणजे दुःख बघा त्या आईची दुर्दशा एखाद्या मुलाला व्हावं तसं बघा ती जर दुर्दशा बघते हनुमंताच्या जन्मची बघितली तर ती दुर्दशा पाहिली निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी परवा आमच्या गुरुंच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की सद्बुद्धी विकास निश्चित या महाराष्ट्रातील आमच्या सर्व भूमिपुत्रांना मिळेल आणि भविष्यामध्ये राम मंदिर जसं अयोध्येमध्ये राम मंदिर जसं इथे हनुमान जन्मस्थान विकास हनुमंताचा जन्मचा विकास पाहायला मिळेल. हे चालेल धार्मिक किंवा इतर विषय काय काय मुद्दे या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तर या ठिकाणी प्रेझेंटेशन असताना आताच आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्व वेगवेगळे क्षेत्र ही सर्व मंडळी आहेत. आणि हा वचनामा एकट्या बाबांचा नाही बघा, हा वचनामा कोणाचा आहे, आमच्या सर्व जय बाबा भक्त दरबाराचा आहे. ज्यातील तज्ञ माणसं आहेत त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा वचनामा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला आहे. आणि पुढे बघा आम्ही या ठिकाणी नियोजन हे आपण काम कसं करू शकतो या संदर्भामध्ये जसं आपण संसद भवन बघतो ना, तर एक छोटंसं खासदार भवन बघा
या ठिकाणी बाबांचा निर्माण करायचा प्रयत्न आहे. आणि त्या खासदार भवनामध्ये जेवढे बघा विभागात आपले आरोग्य विभागाचे शिक्षण स्थिती असेल सर्व त्या ठिकाणी आपण कक्ष स्थापन करणार आहोत. त्या कक्षामध्ये आमची सर्व तज्ज्ञ मंडळी असणार आहे. आणि मग जी समस्या असेल जे प्रश्न असतील जे काही या ठिकाणी जे नागरिक किंवा जे या नाशिकमध्ये बिंदूत घेऊन येतील ती समस्या निश्चित बघा सोडण्याचा प्रयत्न पुरेपूर या ठिकाणी केला जाणार आहे. अशा रीतीने सगळं आता बाबा काही सांगू शकत नाही. मात्र या ठिकाणी पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला सांगावं वाटतं जे बोलणार तेच आम्ही करणार, जे करणार तेच बोलणार. मात्र त्याही पुढे जनसभेने आम्हाला काय शिकवलंय, तुम्ही नुसतं बोलू नका म्हणे, काहीतरी करून दाखवा. लक्षात नुसतं न बोलता करून दाखवा असाही बघा जनसभेचा उद्देश आहे. त्यांचे आम्हाला वाक्य दुर्वाक्य सदस्य या निश्चित बघा न बोलता आम्ही काही काय आग्रह केल्याशिवाय राहणार नाही. जय बाबाजी, जय भारत माता. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मोगी महाराज यांच्या चरणी तसेच भारत मातेच्या चरणी आणि भारत मातेने जे सुपुत्र दिले त्यांचे आदर्श आपण आजही गेले तरी कमी पडतील असे सर्व आदर्श त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंद महात्मा फुले असतील, इतर बघा सर्व क्षेत्रातील वीर असतील यांच्या चरणी वंदन करू, या भूमातेला वंदन करू. आज या ठिकाणी आपण या 2024 लोकसभा नाशिकची सुरू झालेली आहे. आणि जोरात वादळ सुद्धा नैसर्गिक वादळ आलं आणि भव्य वादळ सुद्धा या नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून प्रथमतः या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जो काही वचननामा या ठिकाणी सादर होत आहे आणि त्या वचननामा सादर होत असताना उपस्थित असलेले आमचे सर्व आश्रमीय संत ज्यामध्ये स्वामी दिनेश्वरी महाराज असतील, ब्रह्मचारी अभिनवतेश्वर महाराज असतील, ब्रह्मचारी रामानंद असतील, आमचे विष्णू महाराज असतील, इतर सर्व मान्यवर यांच्या हातात उल्लेख केला. सर्व मान्यवर बाबांच्या परिवारातील सर्व राजहंस अर्थात गुरुभक्त, तसंच आपण या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आणि इतर सर्व नागरिक किंवा राजहंस किंवा या ठिकाणी या नाशिकचे भीमपुत्र या सर्वांचं प्रथमतः जोरदार टाळ्यावर आपण अभिनंदन करतो. राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदम मम या माध्यमातून एक लढा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिलेला आहे. तो नारा म्हणजे लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प सुद्धा राजकारणाचा. तर पहिलं मुद्दा या ठिकाणी की आम्ही जे बोलणार ते करणार आणि जे करणार ते बोलणार. मात्र बघा जनस्वामींनी त्याही पुढे जाऊन आम्हाला सांगितलं नुसतं बोलायचं तेच कारण जे करते बोलायचं एवढंच नव्हे तर न बोलता सुद्धा काही करून दाखवायचं. हा सुद्धा त्या पुढचा बघा जनस्वामीने आम्हाला उद्देश करत आहे. आणि म्हणून आम्ही जास्त बोलणार नाही, लक्षात घ्या पत्रकारांकडून. मात्र या नाशिकसाठी आजपर्यंत ज्यांनी काही केलं नसेल त्यांच्यापेक्षा काही आगळं वेगळं करण्याची भूमिका का मानस या विचार बघा आम्ही या ठिकाणी केलेला आहे. म्हणून अशा या नाशिकच्या सेवेसाठी नवे या भूमीचं ऋण बघा आमच्यावर आहे. कारण या भूमीचं आम्ही अन्न खाल्लेलं आहे, या भूमीचं आम्ही पाणी केलेलं असायचं. आणि म्हणून की प्रत्येकाचं कर्तव्य असतं ज्यांचे आपले उपकार झाले त्या उतरवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या लोकसभेच्या माध्यमाची संधी बघा या जय बाबा भक्तीवाणीच्या माध्यमातून बाबांना मिळालेल्या आहेत. आणि निश्चित बघा बाबांना खात्री आहे की या लोकसभेच्या माध्यमातून या राजकारणाच्या माध्यमातून या जनता जनांचे जे काही गुण आहेत उपकार आहेत ते फेडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. नाशिककरांना बाबांनी डोक्यावर घेतलं आणि नाशिककरांनी आता बाबाला डोक्यावर घेतलेलं. त्याच्यामुळं यानंतर बाबाजी आपल्या समोर बोलतील. धन्यवाद. ऐसा आमचा प्रयत्न असणार आहे. व्यसनमुक्ती, तरुणांचा विकास व सक्षमीकरणासाठी संस्कार शिबिरे, व्यक्तिमत्व विकास,
यांसारख्या उपक्रमांवर आम्ही भर देणार आहोत. त्याचबरोबर नाशिकमध्ये विविध क्रीडा प्रकारांची प्रशिक्षण सुविधा आणि अत्याधुनिक क्रीडा संकुल निर्मिती व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत. जलसंधारण व ग्रामीण विकास पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व अनन्य साधारण आहे, कारण पाण्यावरच या मानव जातीचे जीवन अवलंबून आहे. येणाऱ्या काळात नदीजोड प्रकल्पाद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर बाबाजी परंपरेला अनुसरून श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाची मोठी चळवळ आम्ही उभी करणार आहोत. आरोग्य चांगले असेल तर विचार व मनही चांगले असेल असा आमचा विश्वास आहे. आपल्या नाशिकला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. येणाऱ्या काळात धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून नाशिकची जगभरात ओळख करण्याचा आमचा मानस आहे. वृक्षवल्ली आभा सुंदरी कांचरे, पक्षी ही सुस्वरे आरती या तुकाराम महाराज यांच्या उक्तीप्रमाणे नाशिकचे पर्यावरण संवर्धन करण्यावर आमचा विश्वास आहे. या नव्या नाशिकच्या निर्मितीसाठी हातात हात घेऊन संकल्प करूया. येणाऱ्या काळात नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी बाहुली समोरील बटन दाबून शांतिगिरी महाराजांना विजयी करूया. नाशिकचा आवाज, शांतिगिरी महाराज. आता आपण म्हणाल की 10 वर्ष चांगल्या पद्धतीने काम झालंय, कुठेही ते दाखल वगैरे. आपण खासदार म्हणून तिथून आल्यानंतर महायुतीला पाठिंबा देणार, म्हणजे तिकडून भाजपला देणार पाठिंबा. ऐका ना, तो मुद्दा आम्ही निवडून आल्यानंतर ठरवणार. सेवा नामाबद्दल बोला. ऐका ना, कोण काही काम म्हणू शकतो की त्याचा तो कसा आहे पाहण्या दृष्टिकोन आहे. मात्र आमचा दृष्टिकोन आता फिट झालेला आहे. आम्ही लढणार आणि जिंकणार. नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादकांचा मोठा जिल्हा आणि म्हणून आपण या ठिकाणी हाही संकल्प करूया की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशाला कशी पुढे नेता येईल हाही संकल्प करूया. या तंत्रज्ञानाचा आपल्याला या ठिकाणी या उभे राहा सगळे मंचावरचे. काही भारत माता की वंदे. लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा. नाशिक का सांसद कैसा हो, शांतिगिरी बाबा जैसा हो, नाशिक का सांसद कैसा हो, शांतिगिरी बाबा जैसा हो. आम्ही नाही रोजाचे, आम्ही आहे बाबांचे, आम्ही नाही रोजाचे. आम्ही आहे बाबांचे. भारत माता की, भारत माता की. लढाईचं, जिंकायचं, लढाईचं. जिंकायचं. धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप आभार. त्यासाठी पण प्रयत्न सुरू झाला. तर बघा ना, ऐका ना की आपण जो मुद्दा मांडला तो बाबांचा मुद्दा असा आहे. त्या द्राक्षाचा उपयोग बघा, वस्तू बघा चाकू एकच असतो. त्याचा उपयोग आपण कशासाठी करू शकतो? फळ कापून संत शिवसाठी करू शकतो, दुसऱ्या मारासाठी करू शकतो. त्यामध्ये या द्राक्षाचा उपयोग आम्ही कशासाठी करणार? वायरलसाठी करणार नाही. त्याचा प्रसाद म्हणून कसा लोकांना उपयोग होईल आमच्या सर्वांकडून अनेक सेवा किंवा कार्यक्रम करून घेतले. मला आम्ही कोणाकडे आम्हाला पुरस्कार मिळावे अपेक्षा केली नाही, आमचा कोणी गौरव करावा अशी अपेक्षा केली नाही. मात्र आपल्याला पाहायला मिळेल का आपल्या या पत्रिकेवर अनेक पुरस्कार बाबांना तुम्हाला दिलेली मिळतील, पाहायला मिळतील. काय की तुम्ही वाचले असेल ना. आजकाल आपण पाहतो पुरस्कार विकत दिले जातात. लक्षात आहे की इथं मात्र आम्ही पुरस्कार मिळावे म्हणूनही काम केलं नाही किंवा कार्यक्रम केले नाही. म्हणजे बघा आम्हाला यात एवढं हे जाणवलं बरं का, म्हणजे आमच्यावर किती लोक लक्ष बरं का. आम्ही जे करतो त्या कामात किती लोकांचं लक्ष आहे. स्वामी विवेकानंद कुठले असतील ते
हा, बघा तर त्यांचा पुरस्कार आलेले आहेत. मॉरिशसचं कोणी आणखी निष्काम हा तुम्ही जर पुरस्कार बघितले बघा, आम्ही त्यांनी कधी नोंदही केली नाही का आम्हाला ते पुरस्कार हे कार्य करून ते पुरस्कार द्या. आणि म्हणून ही एक आम्हाला एक अत्यंत सन्मानाची गोष्ट वाटते. जनसामान्य आमच्याकडे जे काय कार्य घेतलं ते खरोखर जगाला मान्य आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी न सांगता त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले, म्हणून त्यांचा आम्ही कारण धन्यवाद. त्याप्रमाणे बघा पारदर्शकता एक मुद्दे पारदर्शकता. समजा आपण आम्हाला 5 लाख रुपये संध्याकाळच्या कामासाठी आले, तरी आम्ही ते 5 लाख काय करणार आहोत, जमिनीच्या वरती 5 लाख दाखवणार आहोत आणि ते 5 लाख कसे खर्च केले अशी पारदर्शकता आम्ही समाजासमोर मानणार आहोत. लक्षात ड्रग्सचा मुद्दा महत्वाचा व्यसनाचा लक्षात ड्रग्सचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की ज्या व्यसनामुळे अनेक जवान तरुण वाया जातात, त्यांचं आयुष्याचं काय होतं हे सांगायचं आवश्यकता नाही. आणि म्हणून हा जो काही प्रकार आपल्या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला येतो, अत्यंत तो कलंक आहे. ज्या नाशिकची ओळख प्रोग्राम चंद्राची म्हणून आहेत, जन्मभूमीचे आहेत. लक्षात घ्या, अनेक दारसासारख्या बघा म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र जर त्याची ओळख अशा जर निगेटिव्ह किंवा कलंकित मार्गाने होत असेल तर आपण सहन करणं योग्य आहे का? तर बाबांना असं वाटतं, जर आपण असं नुसतं पाहायचीच भूमिका घेत असेल तर बाबांना वाटतं तुम्ही या भूमी जन्मले नाही, तर तुम्हाला तुम्ही तुम्ही मावळे नाही, निश्चित असं बाबांना म्हणावं लागेल. बाबांना असं वाटतं असे जे प्रकार घडत आहेत हे ड्रग्स सारखे तू तरी कसे बंद होतील आणि आमचे जवान तरुण याला त्याचं महत्त्व सांगून त्याचा म्हणजे आपल्या जीवनाचं महत्त्व सांगून आणि या व्यसनाचं नुकसान कसं होतं हे सांगून त्यांना आम्ही प्रवृत्त करणार आहोत आणि ड्रग्स मुक्त कसे नाशवला असा प्रयत्न या ठिकाणी लवकर आपल्याला. आणि एक आता समाप्तीकडे स्थान बनवायचं आहे आणि तुम्ही देखील त्याच मार्गावर आहे आध्यात्मिकतेच्या. आणि गेल्या 10 वर्षामध्ये जर बघितलं तर नरेंद्र मोदी सांगितलं मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. आणि तुम्ही सांगितलं की राजकारणाचं शुद्धीकरण करायचं आहे. नेमकं खरंच 10 वर्षामध्ये एवढं खराब राजकारण झालं की त्यासाठी तुम्हाला शुद्धीकरणाची वेळ आलेली आहे. हां, तर आता आपण आताच म्हणा की टक्केवारीमध्ये असेल की हां टक्केवारीचं बंद झाली म्हणजे काय झालं, शुद्धीकरण झालं की लक्षात घ्या. असे अनेक जे मुद्दे लक्षात घ्या, हेच शुद्धीकरण आहे आमच्यावर. दुसऱ्या अर्थाने सांगायला करत नाही. सगळ्यांना एक विनंती आहे, 1 मिनिट. आज